श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य बाबा बेलसरे म्हणायचे, आपण इथे येतो, नामस्मरण करतो, त्यांची प्रार्थना करतो, हे काय आपले कर्तेपण आहे? हे त्यांच्याकडूनच आलेले आहे. श्री महाराज म्हणायचे, माझा मनुष्यच माझ्याकडे येतो. समजा आपण वयाच्या 20-25 वर्षानंतर इकडे आलो, तर इकडे येण्याच्या अगोदरपासूनच श्री महाराजांचे आपल्याकडे लक्ष आहे. मागच्या जन्मी आपला त्यांच्याशी संपर्क आलेला असलाच पाहिजे. श्री महाराजांच्या वेळेला एक कुत्रा होता. श्री महाराज जेवायला बसले की तो दारापाशी येऊन उभा राहायचा आणि श्री महाराजांनी त्याला तुकडा टाकला की मग जायचा. एकादशी करायचा. सर्व लोकांकडे काही पंचांग नसायचं, त्यामुळे त्या कुत्र्याने काही खाल्ले नाही की लोकांना समजायचे की आज एकादशी आहे. श्री महाराज गेल्यानंतर त्यांचा देह रामासमोर आणून ठेवला, तेव्हा मंदिरात कधी न शिरणारा तो कुत्रा आत आला आणि त्याने श्री महाराजांचा देह हुंगला. श्री महाराजांचा देह अग्नीच्या स्वाधीन केला, तेव्हा त्याने तेथे चितेभोवती फेरी मारली आणि नंतर तो कायमचा गायब झाला. याला तुम्ही कुत्रा म्हणाल? आपण ज्ञानेश्वरीचा प्रेमाने इतका अभ्यास करतो, त्या अर्थी ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळी आपण रेडा तरी असलोच पाहिजे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.